नमस्कार शेळीपालक मित्रांनो. तर आज बघू शकता कडुलिंबाचा रसा घेतला आहे थोडासा आणि त्यामध्ये हळद टाकलेली आहे. तर याला थोडंसं मिक्स करायचं आहे. तर हा आहे त्याच्यानंतर एरंडीचं तेल घ्यायचं. तुम्हाला किती शेळ्यांना लावायचं आहे केवढं बनायचं तेवढं तुम्ही तेल तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता. मी थोडं घेतो. असं टाकायचं, असं मिक्स करायचं. तर हा आहे घरगुती उपाय. जर शेळ्यांना मोकळ झाला तर हा तुम्ही घरगुती उपाय करू शकता. या कडुलिंबाचा पाला, हळद आणि एरंडीचं तेल लावायचं आहे. तर अशा पालन माहितीसाठी तुम्ही निसर्ग गोड फार्मला सबस्क्राईब करा आणि मित्रापर्यंत शेअर करा, म्हणजे समोरचे जे नवीन माहिती जे येईल तुमच्यापर्यंत पोहोचेल.